सोलर चालू आहे, हा नेट मीटर आहे सोलरचा. तर आता त्याचा जर LED चा ब्लिंक रेशो बघाल तर आता एकदम कमी आहे. एका युनिटला जनरली हा मीटर 400 वेळा ब्लिंक होतो, पण आता सोलर आपला चालू आहे. दुपारचा टाईम आहे, 2:30 वाजलेत. तर सोलर पण फुल फ्लेजमध्ये चालू आहे. 100 किलोवॅटचा सोलर आहे. जर आपण बघू शकतो LED ब्लिंकचा रेशो किती कमी आहे. म्हणजे एक युनिट होण्यासाठी सुद्धा, एक युनिट व्हायला त्याला 400 वेळा ब्लिंक व्हावा लागतो. एवढा हळूमध्ये तर तो तसं म्हणायला गेलं तर 1 तासाने ह्याचा एक युनिट पडेल. एवढा कमी रेशोने तो चालला आहे, कारण आता सोलर आपला फुल चालू आहे. आणि जर आपण सोलर बंद केला तर याचा ब्लिंकचा रेशो किती फास्ट होतो ते बघू. आता आपण सोलर बंद केला आहे, दुपारचे 2:30 वाजलेत. आता किती रेशो हे ब्लिंकिंगचा रेशो किती फास्ट आहे. म्हणजे जनरली आपण असं म्हणू शकतो की सोलर आपला चालू आहे बंद आहे हे आपल्याला जनरलीसुद्धा कळू शकतं. त्यासाठी ॲप्लिकेशनची गरज नाही. साध्या मीटरवरनं पण आपल्याला MSCBच्या मीटरवरनं कळू शकतं इझिली.